जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यापैकी आज बरेच संख्या कमी आहे. मी जवळपास 1 तास अगोदर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आजच्या क्लासचा टाइम जो आहे आणि लिंक जी आहे ती सेंड केलेली होती. तरी देखील आज तुलनेने तुमची संख्या खूप कमी आहे. आपण दररोज फक्त 5 मिनिटं वेटिंग करतो, परंतु आज जवळपास 15 मिनिटं होत आलेली आहेत. तरी देखील अपेक्षित संख्या आज या झूम मीटिंग मध्ये नाहीये. तुम्ही सांगा काय करायचं, क्लास कंटिन्यू करायचा की स्टॉप करायचा? सर उद्या पण तुम्ही रिपीट करालच ना? उद्या रिपीट कराल म्हणजे 1-2 मिनिटाचं रिपीटेशन असतं ते. पण जो कंटेंट आज झाला तो रिपीट जशाच तसा तो उद्या रिपीट नाही होणार ना. काल जो आपला कालच्या क्लासमध्ये तुम्ही होता, काल जो आपण कॉन्सेप्ट पाहिली आहे त्याच्याबद्दल आज 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं आपण त्याचं रिव्हिजन करूया. परंतु आज आपल्याला त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो कव्हर करायचा आहे. त्यामुळे आजचा जो पार्ट जर आपण आज क्लास घेतला तर तो रिपीट नाही होणार, त्याचं रिव्हिजन होईल 5 मिनिटं. तुम्ही म्हणत असाल तर क्लास कंटिन्यू करू, मला काहीही हरकत नाहीये. आपण क्लास कंटिन्यू करू शकतो. तुम्ही सगळा क्लास कंटिन्यू करत असेल तर इथून मी स्लाइड शेअर जी आहे ती इथून शो करतो. आपण क्लास कंटिन्यू करूया. मग मीनवाईल जर कोणी आलं तर आपण त्याला ऍडमिट करून घेऊ. ठीक आहे सर. चालेल ना? करायचं हो. कंटिन्यू क्लास? हो. ठीक आहे. काल तुम्ही क्लासला प्रेझेंट होते ना? हो सर. ठीक आहे. आपण कालच्या क्लासमध्ये FDI आणि FPI म्हणजेच FII यांची कॉन्सेप्ट पाहिलेली होती. त्यांचा अर्थ काय आहे आणि त्या दोघांमध्ये एक्झॅक्ट फरक काय आहे या गोष्टींची आपण काल चर्चा केलेली होती. परत जर तुम्हाला या दोन्ही कॉन्सेप्ट मध्ये काही जर कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन आता परत आपण रिवाइज करून एक 5 मिनिटांमध्ये ते सर्व कन्फ्युजन दूर करू शकतो. तुम्हाला FDI ची परफेक्ट मीनिंग लक्षात आली आहे का? तुम्हाला म्हटलं की मी इथे कंपनीचा प्रकार चेक करायचा, लिस्टेड आहे की अनलिस्टेड आहे आणि त्यानुसार पर्सेंटेज चेक करायचं. ठीक आहे. एखाद्या लिस्ट ते सगळं माहिती आहे, फक्त TB चा लॉंग फॉर्म काय आहे? इट डज नॉट 6 वाला पॉइंट आहे तो. ट्रेझरी बिल्स. It does not includes debenture. DB means debenture, government securities, and TB means treasury bills. ठीक आहे. ओके. अजून काही? नाही. ठीक आहे. तर हा आपण काल याच्यातला बेसिक डिफरन्स जो आहे तो लक्षात केला होता. याला रिवाइज करायची आवश्यकता आहे का पुढे चालायचे? पुढे. ठीक आहे. चल आपण थोडस इथे जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारावरती याचं एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करूया. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी इंडियामध्ये इनफ्लो जे आहे तो इनफ्लो कोणत्या देशातून किती प्रमाणात येतो याचं थोडस विश्लेषण करूया. 2000 पासून ते 2019 पर्यंत जर डेटा आपण जर ऑब्झर्वेशन साठी घेतला तर या 20 वर्षाचा जो डेटा आहे त्या 20 वर्षाच्या डेटाच्या आधारावरती आपण असं सांगू शकतो की इंडियामध्ये जी FDI कलेक्ट करण्यात आलेली आहे ती सर्वात जास्त जर आपण टॉप 5 कंट्रीची जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्या कोणत्या 5 कंट्रीज येतात त्यांची नावं आपण इथे इन्क्लूड केलेली आहेत. तर याचा अर्थ असा आहे की जी मॉरिशस देश जो आहे त्या मॉरिशस देशातून इंडियामध्ये जी काही FDI कलेक्ट होते किंवा इन्फ्लो जो कलेक्ट होतो त्या टोटल इन्फ्लो पैकी 31% जो FDI चा इन्फ्लो आहे तो
मॉरिशस या देशातून येतो. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या अँगलने जर तुम्ही विचार केला तर असं तुम्ही म्हणू शकता की मॉरिशस मधले जे इन्व्हेस्टर्स आहेत ते इन्व्हेस्टर्स सर्वात जास्त इतर देशांच्या तुलनेने त्या देशातले इन्व्हेस्टर्स भारतामधल्या कंपन्यांमध्ये एफडीआय ऍज एफडीआय इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे सर्वात पहिल्यांदा जो देश आहे तो मॉरिशस पासून आपल्याला सर्वात जास्त एफडीआय मिळते. त्यानंतर जे आहे तो सिंगापूर पासून आपल्याला 20% एफडीआय कलेक्ट करतो आपण, किंवा सिंगापूरचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते 2 नंबर चे इन्व्हेस्टर्स आहेत इंडियामध्ये जे एफडीआय करतात ते त्यांच्या ह्याच्यामध्ये श्रेणीमध्ये. ठीक आहे. थर्ड जो आहे तो जापान आहे. जापान या देशातून जवळपास 7.2% ची जी एफडीआय ती इंडिया कलेक्ट करतो किंवा इंडियाने कलेक्ट केलेली आहे. त्यानंतर 4th नंबरला जो आहे तो नेदरलँड. नेदरलँड या छोट्याशा देशामधून पण आपल्याला जवळपास 6.7% एवढी एफडीआय इंडियामध्ये कलेक्ट झालेली आहे या टाइमलाईन मध्ये, जी टाइमलाईन आपण सांगितलेली आहे 2000 पासून ते 2019 पर्यंत आहे. आणि सर्वात शेवटी जो आहे 5 नंबर टॉप 5 मधला सर्वात शेवटी जो देश आहे तो आहे युएसए, अमेरिका. ओके, अमेरिकेतून आपल्याला जवळपास 6.2% ची एफडीआय इंडियामध्ये ऍज अ इन्फ्लो म्हणून आपण कलेक्ट करतो. तर या 5 टॉप 5 कंट्रीज मधून आपल्याला कशी एफडीआय मिळते त्याचा पर्सेंटेज आपण इथे इन ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे. यावर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त जी आहे एफडीआय कोणत्या देशाकडून मिळते आपल्याला, तर मॉरिशस. मॉरिशस. मॉरिशस कडून. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. लेटेस्ट ट्रेंड जर पाहिला 19-20 चा, या एका वर्षात जर तुम्ही ट्रेंड पाहिला, मीन्स मागच्या वर्षी जर तुम्ही ट्रेंड पाहिला, तर सर्वात जास्त मागच्या वर्षी सिंगापूर मधून एफडीआय आपण कलेक्ट केली होती, त्यानंतर मॉरिशस मधून, त्यानंतर नेदरलँड मधून आणि त्यानंतर युएसए मधून. हा जो लेटेस्ट ट्रेंड जो आहे तो 1 वर्षाचा आहे. पण वरील जो आपण 5 कंट्रीज जे लिहिले ते त्याचा टाइम लॅग जो आहे तो 20 वर्षाचा आहे. इथे अवरेज पर्सेंटेज नुसार पण इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्यामुळे अवरेजली सगळ्यात जास्त एफडीआय जी आहे ती मॉरिशस कडून आहे, ही लक्षात घेता आपल्याला. ठीक आहे, पुढच्या स्लाइड कडे जाऊया. जस्ट मिनिट, मी इथे एक ऑप्शन ऍक्टिव्हेट करतो. ठीक आहे, नेक्स्ट याच्याकडे जाऊया आपण. पुढची स्लाइड. इथे स्लाइड पहा की सेक्टर वाईज आहे. आता आपण कंट्री वाईजचं एक्सप्लेनेशन केलं होतं, पण आता आपण काय करूया, सेक्टर वाईज एक्सप्लेनेशन करूया की जे एफडीआय इंडियामध्ये ऍज अ इन्फ्लो होते. ओके, तर सेक्टर वाईज कशी इन्फ्लो होते, एफडीआय कशा पद्धतीने कलेक्ट केली जाते, या 20 वर्षांचा आपण जर कालावधी जर गृहीत धरला तर टॉप सेक्टर्स कोणते आहेत इंडियामध्ये, ज्या सेक्टरमध्ये सर्वात जास्त एफडीआय कलेक्ट केली जाते किंवा एफडीआयचा इन्फ्लो जो होतो तो, ते 5 सर्वात पहिले सेक्टर्स कोणते आहेत असं आपण इथून समजून घेऊ शकतो. इंडियामध्ये पहा की सर्वात जास्त एफडीआय जी आहे ती सर्व्हिस सेक्टर मध्ये करण्यात येते. याचं कारण असं की इथे सर्वात जास्त एफडीआय होते म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की पहा बीओटी मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये करंट अकाउंट मध्ये जी सर्व्हिस सेक्टर जे आहे, सर्व्हिस अकाउंट जे आहे, ते सर्व्हिस अकाउंट आपण ऍज अ सरप्लस आहे, त्या अकाउंट मध्ये आपण इंडिया सरप्लस मध्ये आहे. याचं कारण असं आहे की कारण सर्व्हिस सेक्टर मध्ये सर्वात जास्त एफडीआय चा इन्फ्लो होतो इथे, म्हणजे सर्व्हिस सेक्टरला जास्त कॅपिटल मिळतं आणि ज्या जास्त कॅपिटलच्या आधारावरती सर्व्हिस सेक्टर डेव्हलप होत आलेलं आहे भारतामध्ये. म्हणून याचा परिणाम काय शेवटी की आपलं जे सर्व्हिस अकाउंट आहे ते सरप्लस मध्ये आहे, असं इथे आपल्याला इथे याची लिंक लावता येते. सर्वात जास्त 17.6% जी एफडीआय आहे ती सर्व्हिस सेक्टर मध्ये होते भारतामध्ये. त्यानंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये 2 नंबरची हे सेक्टर आपण इथे म्हणता येईल, ज्याची पर्सेंटेज आहे 9.5%. 9.5% ची कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर ही जनरली आयटी सेक्टर्स याला तुम्ही म्हणू शकता. आयटी सेक्टर्स हे दोन्ही पण आयटी सेक्टर्स रिलेटेडच आहे, पण इथे बायफर्केशन वेगळं केलेलं आहे. कॉम्प्युटर आणि हार्डवेअरला एका ग्रुपमध्ये आणि टेलिकम्युनिकेशनला दुसऱ्या ग्रुपमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट 3rd नंबरचं जे सेक्टर आहे ते आहे टेलिकम्युनिकेशन, ज्याची पर्सेंटेज आहे 8.1% विदिन टाइम लिमिट. ओके, 2000 पासून ते 2019 पर्यंत. टेलिकम्युनिकेशन मध्ये एफडीआय 8.1% ची आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल या डेटावरून. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे तो ट्रेडिंग. ट्रेडिंग रिलेटेड सेक्टर मध्ये जवळपास 5.8%
आपला एफडीआय इन्फ्लो आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट मध्ये 5.5%. हे जे सेक्टर्स आहेत, हे 5 सेक्टर्स आहेत. हे 5 सेक्टर वाईज इथे आपण इन्फ्लो कशा पद्धतीने होतो, किती पर्सेंटेज मध्ये होतो, याचं इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर याचा जर लेटेस्ट ट्रेंड जर पाहायचा झाला लास्ट इयरचा 2019-20 तर तिथे सेक्टर वाईज इन्फ्लो कसा होता, सर्वात जास्त या एका वर्षामध्ये इन्फ्लो होता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. त्यानंतर त्यानंतरचा जो सेक्टर होता ते कम्युनिकेशन सर्व्हिसेस सेक्टरमध्ये एफडीआय इन्फ्लो जास्त करण्यात आला. त्यानंतर रिटेल अँड होलसेल सेक्टरमध्ये किंवा ट्रेडमध्ये पण एफडीआयचा इन्फ्लो जो आहे तो 3 नंबरचा सेक्टर म्हणून इथे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट जो आहे तो फायनान्शियल सर्व्हिसेस आणि लास्ट कॉम्प्युटर सर्व्हिसेस मध्ये. तर हे एका वर्षाचं सेक्टर आहे. सेक्टर वाईज इथे इन्फ्लो दर्शवलेला आहे. परंतु आपण जर 20 वर्षांचा अवरेजली जर आपण विचार केला तर हे 5 जे सेक्टर्स इथे मेन्शन केलेले आहेत याच्यामध्ये एफडीआयचा इन्फ्लो झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट कंटेंट कडे जाऊया आपण. नेक्स्ट कंटेंट जो आहे तो आपला इथे पहा, सेक्टर इन विच एफडीआय इज प्रोहिबिटेड. ओके, असे कोणते सेक्टर्स आहेत जे एफडीआय साठी पूर्णतः किंवा अंशतः त्यांना प्रतिबंधित केलेलं आहे, असं कोणते सेक्टर्स आहेत भारतामध्ये. याचा अर्थ काय होतो की अशा कोणत्या सेक्टर्स मध्ये विदेशी गुंतवणूकदार जे आहेत ते भारताच्या कुठल्याच सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाहीत. असे कोणते सेक्टर्स आहेत? एफडीआय इन प्रोहिबिटेड इन मीन्स एफडीआय ला खालील जी लिस्ट दिलेली आहे या सेक्टर वाईज किंवा या कंटेंट वाईज एफडीआय करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. मीन्स हे जे आहे पूर्णतः प्रतिबंधित क्षेत्र आहे. अशा कोणते कोणते सर्व्हिसेस आहेत, कोणते असे बिझनेस आहेत किंवा असा कोणता सेक्टर आहे ज्याच्यामध्ये एफडीआय करता येत नाही ऍज पर गव्हर्नमेंट रूल म्हणा किंवा गव्हर्नमेंटचा जो निर्देश आहे, आदेश आहे, त्याच्यानुसार आपण मीन्स आपण कोणत्याही इतर देशातल्या व्यक्तींची एफडीआय आपण या खाली दिलेल्या कंपन्यांमध्ये, सर्व्हिसेसमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा सेक्टरमध्ये आपण एफडीआय कलेक्ट करू शकत नाही. ओके, तर सर्वात पहिल्यांदा काय, सर्वात पहिल्यांदा कोणतं सेक्टर जे आहे त्याला प्रतिबंधित केलेलं आहे गव्हर्नमेंटनं, ते पहिलं सेक्टर जे आहे ते आहे लॉटरी. ओके, लॉटरी सेक्टर. जस्ट इथे ऑप्शन ठीक आहे, काय हरकत नाही. तर पहिलं सेक्टर जे आहे ते लॉटरी बिझनेस इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट, प्रायव्हेट लॉटरी, ऑनलाईन लॉटरीज एक्सेट्रा. तुम्ही पाहिलं असेल पहा की ऑनलाईन लॉटरीजचा व्यवसाय केला जातो किंवा ऑनलाईन जी गॅम्बलिंग असते किंवा त्याला आपण वेगवेगळे खेळ असतात ते लॉटरीच्या संदर्भातले. ओके, तर त्या सेक्टरमध्ये किंवा त्या व्यवसायांमध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला ऍज अ एफडीआय इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही असं गव्हर्नमेंटनं स्पष्ट निर्देश दिलेले आहे. तर लॉटरी व्यवसाय लक्षात ठेवा, मग ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, गव्हर्नमेंटचा असेल किंवा प्रायव्हेट असेल, कुठल्याच प्रकारच्या लॉटरी व्यवसायामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स ऍज एफडीआय इन्व्हेस्ट करू शकत नाही. नेक्स्ट जो आहे तो गॅम्बलिंग अँड बेटिंग इन्क्लुडिंग कसिनो. ओके, तुम्ही मूवी मध्ये पाहिला असेल कसिनो कसा असतो किंवा जो पत्ते खेळण्याचा जो क्लब असतो त्या जिथे गॅमलिंग आणि बेटिंग चालते, जिथे पैसा लावला जातात किंवा गॅमलिंग केली जाते, जिथे पत्ते खेळले जातात, अशा सेंटरमध्ये किंवा अशा व्यवसायामध्ये किंवा अशा सेक्टरमध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीने, देशाच्या बाहेरच्या व्यक्तीने त्या व्यवसायामध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये त्यांना एफडीआय करता येणार नाही असं स्पष्ट निर्देश गव्हर्नमेंटने लागू केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो चिट फंड. एक बँकेचा हा एक प्रकार आहे, निधी कंपनी आणि चिट फंड्स. ओके, चिट फंड तुम्हाला बीसी माहिती आहे, बीसी हे शब्दप्रयोग ऐकला असेल, बिझनेस चिट. ओके, अशा कुठल्याही चिट फंड मध्ये किंवा निधी कंपन्यांमध्ये किंवा निधी कंपनी ज्या असतात त्या निधी कंपन्यांमध्ये किंवा चिट फंड्स मध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला एफडीआय करता येणार नाही. हे दोन्ही क्षेत्र प्रोहिबिटेड केलेले आहेत, प्रतिबंधित केलेले आहेत गव्हर्नमेंट द्वारा. ठीक आहे. तर नेक्स्ट जो आहे तो ट्रेडिंग इन ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. ओके, इथे टीडीआर, इथे ट्रेडिंग ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स जे आहेत ते आता इथे ट्रान्सपोर्टेशनच्या रिलेटेड जे सेक्टर्स आहेत, काही सेक्टर्सला इथे प्रतिबंधित केलेले आहेत गव्हर्नमेंट द्वारा. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो रिअल इस्टेट बिझनेस और कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म हाऊसिंग.
रिअल इस्टेटचा जो बिझनेस आहे त्या रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये काही अंशी गव्हर्नमेंटने काही पर्सेंटेज म्हणा याच्यामध्ये रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. कन्स्ट्रक्शनचं जे आहे स्पेशली ऍग्रिकल्चरल रिलेटेड कन्स्ट्रक्शन जे आहे फार्म हाऊस वगैरे जे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड गव्हर्नमेंटने या सेक्टरमध्ये किंवा या प्रकारच्या व्यवसायामध्ये एफडीआय चालणार नाही असं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. नेक्स्ट जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ cigar, cherods, okay, grills and cigarette इथे टोबॅको आणि टोबॅको रिलेटेड जी काही प्रोडक्ट्स आहेत ओके मग सिगरेट असेल किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट असतील टोबॅकोचे तर अशा टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स मध्ये कुठल्याच प्रकारची एफडीआय चालणार नाही असं स्पष्ट निर्देश गव्हर्नमेंटने दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही हे सेक्टर जे आहे ते गव्हर्नमेंट परमिशन शिवाय स्टार्ट करता येत नाही. गव्हर्नमेंट जसं सांगेल जसं नियम आणि कायदे ठरविल त्या पद्धतीने अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला सुद्धा काम करावं लागतं. ओके त्यामुळे या प्रकारच्या व्यवसायामध्ये कुठल्याच प्रकारची एफडीआय गव्हर्नमेंट कलेक्ट करत नाही. म्हणून या सेक्टरला ही जी लिस्ट आहे प्रोहिबिटेड लिस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट activities or sector not open to private sectors in investment that is atomic energy and railway corporation. सर्वात महत्वाचा जो आहे तो आपली जी इंडियन रेल्वे आहे या इंडियन रेल्वे मध्ये कुठल्याच प्रकारची एफडीआय इन्व्हेस्टमेंट केली जात नाही किंवा अद्यापही करण्यात आलेली नाहीये. कारण गव्हर्नमेंटचा मागच्या काही वर्षांमध्ये असा विचार होता की रेल्वे सेक्टर पण एफडीआय साठी काही अंशी ओपन करण्याचा विचारार्थ भारतीय सरकार होतं पण अजूनही त्या संदर्भात काही निर्णय झालेला नाहीये. पण अद्याप तरी रेल्वे आणि ॲटॉमिक एनर्जी जी आहे ॲटॉमिक एनर्जी तर या दोन्ही सेक्टरमध्ये एफडीआय ला प्रतिबंधित केलेलं आहे असं आपल्याला इथे या लिस्ट वरून लक्षात येतं. ठीक आहे. तर इथे का कोणते सेक्टर्स किंवा कोणते बिझनेस जे आहे ज्याच्यामध्ये एफडीआय केली जाऊ शकत नाही किंवा करण्यासाठी परवानगी नाहीये अशा ही लिस्ट आपण इथे मेन्शन केलेली आहे. या लिस्ट मध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय कशामध्ये एफडीआय होत नाही लॉटरी मध्ये होत नाही गॅमलिंग किंवा बेटिंग मध्ये होत नाही चिट फंड निधी फंड याच्यामध्ये होत नाही. ओके ट्रेडिंग ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट्स याला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. रिअल इस्टेट बिझनेस याला पण आवश्यकता नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग टोबॅको रिलेटेड आणि टोबॅको सबस्टिट्यूट जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग साठीचे जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये पण एफडीआय करता येत नाही. ॲटॉमिक आणि रेल्वे हे या बेस हे जे मुख्य पॉइंट्स आहेत हे जे शब्द आहेत हे लक्षात ठेवा. कोणते कोणते लॉटरी गॅमलिंग चिट फंड निधी फंड ओके टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स ॲटॉमिक एनर्जी आणि रेल्वे इंडस्ट्री या बेस या मुख्य मुद्द्यांकडे फोकस करा. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये एफडीआय जी आहे ती प्रोहिबिटेड केलेली आहे किंवा निर्बंधित केलेली आहे. तर त्याच्यामध्ये याच्यापैकी कोणते तरी ऑप्शन असेल त्यावेळेस तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. एमसीक्यू साठी जो मुख्य शब्द आहे त्याच्याकडेच फोकस करा. ठीक आहे. जे आता मी तुम्हाला सांगितले तेच मुख्य शब्द. त्यानंतर पुढे जाऊया. बेनिफिट्स जे आहेत एफडीआय चे बेनिफिट्स तुम्हाला माहिती की एफडीआय आली तर काय होईल थोडस जनरल विचार करा. इथे थेरॉटिकल जे आपण लिहिलेलं आहे त्याच्यावरती फोकस न करता जनरल विचार करा. जर एफडीआय भारतामध्ये आली तर काय होईल. तुमच्यापैकी कोणी थोडस सांगू शकतं का तुम्हाला जसा विचार तुमच्या मनामध्ये येत आहे त्याचं थोडस स्पष्टीकरण द्या किंवा तुम्हाला जे वाटतं ते बोला की एफडीआय जर भारतामध्ये यायला लागली तर त्याचा परिणाम काय काय होईल. माधुरी काय होईल माधुरी. मोठ्या प्रमाणात कॅपिटल मिळेल. बरोबर आहे. कॅपिटल मिळेल. अजून कॅपिटल मिळालं तर काय डिपेंडेबल ज्या गोष्टी असतात ना त्याच्यावरती विचार करायचा. बरोबर एफडीआय आले तर भारतामध्ये जे काही व्यवसाय आहे त्यांना कॅपिटल मिळेल. अजून काय होईल आता पुढे. ऍडव्हर्स इम्पॅक्ट ऑन एक्सपोर्ट्स.
ओके. ते नंतरचा तो खूप लाँगचा इम्पॅक्ट तुम्ही सांगितलेला आहे. अजून थोडंसं जर आता कॅपिटल आलं, तर त्याच्यानंतर काय होईल त्या कंपनी? आता तुम्ही स्वतःला त्या इम्प्रूव्ड कॉर्पोरेट गव्हर्नन्स गव्हर्नमेंटसाठी. गव्हर्नन्स ठीक आहे. तर हो, ते झालं. आता थोडंसं जनरल विचार करा. आता समजा तुम्ही स्वतःच एक कंपनी स्थापन केलेली आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये काही एफ-डी-आय कलेक्ट केलेले आहेत. आता तुम्हाला काय फायदा होईल बरं याचा? सर्वात पहिल्यांदा तुम्ही म्हटलं की तुम्हाला कॅपिटल मिळेल. ते कसं कॅपिटल मिळेल? तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल मिळेल. बरोबर आहे? ते कॅपिटल मिळालं तर तुम्हाला काय होईल? तुमची जी कंपनी जी आहे ती चांगल्या पद्धतीने रन होईल. जे प्रॉडक्ट आहेत, जे तुमच्या कंपनीचे प्रॉडक्ट आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग जास्त प्रमाणात होईल कारण तुमच्याकडे भरपूर कॅपिटल आलेलं आहे. जर प्रॉडक्ट तुम्ही भरपूर प्रमाणात जर त्याचं प्रोडक्शन केलं तर तुम्ही काय करू शकता? मार्केट कॅप्चर करू शकता. मार्केट कॅप्चर केलं तर त्या कस्टमर पर्यंत तुम्ही वस्तू पोहोचू शकता म्हणजे तुमची विक्री जास्त होऊ शकते. विक्री जास्त झाली तर तुमचा प्रॉफिट वाढू शकतो. प्रॉफिट वाढलं तर काय होईल? प्रॉफिट वाढलं तर काय होईल? तुमचं जे आहे ते ॲसेट वाढतील. या सर्व ॲसेट वाढल्या तर हेच झालं तुमच्या कंपनीच्या संदर्भात. ओके. प्रॉफिट वाढेल, ॲसेट वाढेल. ओके. तुमच्या वर्कर्स जे आहेत कंपनीमध्ये त्यांची सॅलरी वाढेल. ओके. त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जी आहे ती इम्प्रूव्ह होईल. ओके. या सर्व डिपेंडेबल गोष्टी आहेत. हे झाले वर्करच्या रिलेटेड. ओके. तर सोसायटीला काय फायदा होईल? सोसायटी ज्या सोसायटीमध्ये तुमचा व्यवसाय आहे, तिथला आजूबाजूचा परिसर पूर्णपणे डेव्हलप होईल. ओके. परिसर डेव्हलप झाला म्हणजे काय की तिथे सोशल जे फॅसिलिटीज आहेत त्या तिथे तुम्ही तुमच्या कंपनीद्वारा तिथल्या समाजातील लोकांना देऊ शकता. जेणेकरून काय होऊ शकतं की तुमचा जो एरिया आहे, तुमचं गाव असेल, शहर असेल, तालुका असेल, स्टेट असेल किंवा देश असेल, हा पूर्णपणे स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होण्याची चान्सेस असतात. जर अशी इम्प्रुव्हमेंट होत होत फायनली काय होतं की त्या देशाच्या इकॉनॉमीला त्या म्हणजे तुमच्या कंपनीचा हातभार लागतो. ओके. जीडीपी मध्ये तुमच्या कंपनीचा काही कॉन्ट्रीब्युशन पण तयार होतं जेणेकरून जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली जे आहे ते तुमचं योगदान होऊ शकतं. असे खूप सारे असे पॉइंट्स असतात डिपेंडेबल जेणेकरून एफडीआय आल्याच्या नंतर आपण काय काय हे करू शकतो. ओके. तर सर्वात पहिल्यांदा जो बेनिफिट आहे तो लॉंग टर्म कॅपिटल आपल्याला मिळू शकतं. त्याच्यानंतर जे टेक्नॉलॉजिकल बेनिफिट्स जे आहेत ते पण मिळू शकतात. एफडीआय आले म्हणजे काय की तुमच्याकडे कॅपिटल तुम्ही इतर देशामध्ये जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही इम्पोर्ट करू शकता. त्याच्या आधारावरती तुमचं प्रोडक्शन करू शकता. ओके. डिपार्टमेंटल जे स्ट्रॅटेजिक सेक्टर्स आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. डिपार्टमेंटची डेव्हलपमेंट झाली म्हणजे तुमच्या पूर्ण कंपनीची डेव्हलपमेंट होते. ओके. इनोव्हेशन्सला तुम्हाला चान्स मिळतो. तुम्ही काय करू शकता की तुमच्या कंपनीमध्ये एक सेपरेट डिपार्टमेंट एचआरडी आरडी डिपार्टमेंट जे आहे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट ती इस्टॅब्लिश करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही सतत असं रिसर्च करू शकता की अजून काय नवीन करता येईल, अजून काय नवीन करता येईल. मग त्या शोधामधून तुम्हाला काहीतरी एक नवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट पण तुम्हाला तुमच्या हाती मिळू शकतं त्या रिसर्च मधून. मग या सर्व डिपेंडेबल गोष्टी असतात जेणेकरून या एफडीआयचा आपल्याला चारही अँगलने सर्व अँगलने बेनिफिट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके. हे बेनिफिट्स जसं तुम्ही आता एक ग्राउंड ह्याच्यावरती जनरल जर विचार केला तर हे सर्व तुमच्या लक्षात येईल. ओके. थेरॉटिकल वर जास्त फोकस करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः स्वतः इमॅजिन करा की कशा पद्धतीने आपल्या कंपनीला म्हणजे स्वतःच्या कंपनीला त्याचा फायदा होऊ शकतो. ओके. नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. आता जनरली याचं डिस्कशन करायची काही गरज नाहीये. तुम्हाला या लेव्हलवरती एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. इथे म्हटलेलं आहे काय की जर एखाद्या कंपनीने याच्यापूर्वीच्या स्लाइडमध्ये काय होतं की जर एखाद्या कंपनी समजा तुमच्या कंपनीमध्ये 10% पेक्षा जास्त जर एखाद्या फॉरेनरने इन्व्हेस्ट केली तर ती ऍज अ एफडीआय म्हणून तुम्ही त्याला मान्यता देता किंवा ती एफडीआय असते. जर तुमच्या कंपनीतला काही वर्षानंतर त्या इन्व्हेस्टरचा जो शेअर आहे तुमच्या कंपनीतून तो त्याचं पर्सेंटेज जे आहे ते कमी झालं असेल 10% पेक्षा कमी जर आलं तर मग त्या इन्व्हेस्टरची जी इन्व्हेस्टमेंट आहे ऍज अ तिला तुम्ही एफडीआय काउंट करणार का एफ आय आय काउंट करणार तर याच्या संदर्भातला एफ-आय-आय. नाही इथे जी ऍज अ the investment shall continue to be treated as एफडीआय ज्या ज्या वेळेस त्यांनी काय केलं होतं की तुम्ही
ज्यावेळेस तुम्ही शेअर्स विक्रीला काढले होते त्यावेळेस त्या इन्व्हेस्टर्सने 10% पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले होते. पण नंतर तुम्ही पेड कॅपिटल वाढवलं असेल किंवा वेगळ्या कारणाने जर त्याचा शेअर जर कमी झाला असेल तरी देखील त्या इन्व्हेस्टरची जी इन्व्हेस्टमेंट आहे ऍज अ एफडीआय तुम्हाला काउंट करावं लागेल. ओके, कारण इथे शेअर्सचा पहा की शेअर्सचा ज्या पद्धतीने जे जे प्रकार तुम्ही इश्यू करता, तुम्हाला शेअर्सचे प्रकार माहिती आहेत, भागांचे समभागांचे प्रकार वेगवेगळे असतात, ते पार्टिसिपेट नॉन पार्टिसिपेट, ओके, ट्रान्सफरेबल नॉन ट्रान्सफरेबल, हे जे प्रकार आहेत त्याच्यावरती डिपेंड करतं की कशा पद्धतीचं त्याची जी एफडीआय एफ आय जे आहे ती. ओके, जस्ट म्हणजे इथे एक मेसेज आलेला आहे, त्या मेसेजला मी लॅपटॉप चार्जिंग रिलेटेड एक मेसेज होता. ओके, ठीक आहे. तर हे डिपेंड करतं की तुमच्या तुम्ही कोणता भाग इश्यू केलेला आहे, कोणते शेअर्स इश्यू केलेले आहेत. परंतु इथे असं स्पष्ट क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जरी एखाद्या इन्व्हेस्टर्सने सुरुवातीला ऍज अ एफडीआय तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली असेल आणि कालांतराने जर त्याच्या शेअर्स मध्ये पर्सेंटेज मध्ये जर काही कमी आले, जी 10% ची जी लिमिट आहे त्याच्यापेक्षा जर त्याचे पर्सेंटेज कमी येत असतील तर तरी देखील त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ऍज अ एफडीआय काउंट करायची. ठीक आहे. इथे काही डेटा दिलेला आहे, इथे काही डेटा मी इथे सोर्स पण दिलेला आहे, कुठून हा डेटा घेतलेला आहे त्या सोर्सच्या आधारावरती मी इथे तुम्हाला या चार्ट वरून आपण असं मानू शकतो की किती इथे इयर वाईज जे आहे ते एफडीआय इन्फ्लो दिलेला आहे इंडियामध्ये. कोणत्या वर्षी किती बिलियन अमेरिकन डॉलर इन्व्हेस्ट करण्यात आलेले आहे ऍज अ एफडीआय इंडियामध्ये. तर त्याची एक डेटा इथे या स्लाइड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2014-15 या वर्षी या फायनान्शियल इयर मध्ये जवळपास 45.14 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम जी आहे ती आपल्या भारतामध्ये एफडीआय इन्फ्लो झालेला आहे. नंतर वर्ष नंतर जे आहे ते 14-15 पासून ते 19-20 पर्यंत कशा पद्धतीने ही एफडीआय ची जी अमाऊंट आहे ही कशी वाढत गेलेली आहे याच्यावरून तुम्ही एक बेसिक लेवल किंवा प्रायमरी लेवलवरचा एक अंदाज तुम्ही इथे बांधू शकता. इथे या डिजिट वरती थोडस ऑब्झर्वेशन करा की डिजिट पहिल्या 14-15 ला कोणती होती, 15-16 ला किती आहे, 16-17 ला किती आहे, 17-18 या वर्षी किती आहे, 18-19 या वर्षी किती आहे आणि लास्ट 19-20 या शेवटच्या वर्षी किती आहे. ओके, हे डिजिट या अमाऊंट जस्ट याच्यावरती एकदा रीड करून घ्या तुम्ही तुमच्या साईड कडून, कारण याच्यावरती तुम्हाला काही कुठल्याच प्रकारचे एमसीक्यू येणार नाही. इथे जस्ट तुम्हाला या एफडीआय ची अमाऊंट किती आहे हे लक्षात येण्यासाठी इथे आपण हा डेटा चार्ट जो आहे तो निश्चित केलेला आहे. ठीक आहे. सर्वात जास्त एफडीआय कोणत्या वर्षी झालेली आहे या डेटाच्या आधारावरती काय उत्तर देऊ शकतो तुम्ही? सर्वात जास्त एफडीआय इन्फ्लो कुठल्या वर्षी झालेला आहे? 19-20. 19-20 मध्ये किती? 73 बिलियन युएस डॉलर. ओके, यूएस हा जो सिंबल आहे, यूएस मीन्स युनायटेड स्टेट, हा जो आहे तो डॉलरचा साइन आहे, म्हणजे अमेरिकन डॉलर आहे हे. तर अमेरिकन डॉलर मध्ये या सर्व डिजिट्स आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे इंटरनॅशनल लेवलवरती जी नंबर सिस्टीम किंवा जे फायनान्शियल डेटा जो असतो तो सर्व फायनान्शियल डेटा जो आहे तो यूएस डॉलर मध्येच प्रेझेंट केला जातो. ओके, अमेरिकन डॉलर मध्येच तो प्रेझेंट केला जातो. सर्व इंटरनॅशनल लेवलवरती जे कुठलाही फायनान्शियल रिपोर्ट असेल किंवा कुठलीही फायनान्शियल अमाऊंट असेल, ती सर्व अमाऊंट जी आहे ती यूएस डॉलर मध्येच प्रेझेंट केली जाते. तसं तर आपण आता याला जर तुम्ही कन्वर्ट करायचं म्हटलं इंडियन रुपीज मध्ये, तर तुम्हाला आजचा करंटचा जो एक्सचेंज रेट आहे तो सर्वात पहिल्यांदा आधी जाणून घ्यावा लागेल आणि नंतर त्याच्या बेसवरती तुम्ही ही 73 बिलियन डॉलर्स किती करोड रुपये हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता करंट फायनान्शियल करंट
एक्सचेंज रेट नुसार. ओके, तर तेवढं आपल्याला पाहायचं नाहीये इथे. इथे फक्त डिजिटकडे लक्ष ठेवा. नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. आता जे आहे ते या स्लाइडवरती आपण पाहूया की आतापर्यंत गव्हर्नमेंटने मीन्स इंडियन गव्हर्नमेंटने एफडीआय ला भारतात आणण्यासाठी किंवा एफडीआय ला भारतात प्रोत्साहित करण्यासाठी, त्याला प्रमोट करण्यासाठी कुठले कुठले प्रयत्न केले आणि काय काय गव्हर्नमेंट करतं, त्याचा एक प्रायमरी अंदाज आपल्याला या स्लाइडवरून येऊ शकतो. इथे सर्वात पहिल्यांदा तर जे आहे ते गव्हर्नमेंटने पहा की पूर्वीपासून असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुमच्याकडे फॉरेन करन्सी येणार नाही तोपर्यंत तुमच्या इकॉनॉमीमध्ये जे अपेक्षित डेव्हलपमेंट आहे ती अपेक्षित डेव्हलपमेंट तुम्हाला करता येणार नाही. म्हणून प्रत्येक देश काय करतो की सर्वात जास्त जो फोकस असतो प्रत्येक गव्हर्नमेंटचा किंवा प्रत्येक देशाचा, तो हा असतो की जास्तीत जास्त फॉरेन करन्सी कलेक्ट करणं. फॉरेन करन्सी कलेक्ट करणं, त्याच्यासोबतच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला प्रमोट करणं किंवा त्यांना प्रोत्साहित करणं. आपल्या देशामध्ये इतर इन्व्हेस्टर्सला, इतर देशातल्या इन्व्हेस्टर्सला अट्रॅक्ट करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना मोटिवेट करणं, आपल्या देशामध्ये त्यांना बिझनेस करता यावं यासाठी त्यांना फॅसिलिटी देणं, या सर्व गोष्टी गव्हर्नमेंट करतं, जाणीवपूर्वक करतं. कारण याच्यावरच त्या इकॉनॉमीचा म्हणा किंवा त्या देशाचा म्हणा जो आर्थिक विकास जो असतो तो डिपेंड असतो. मग असा जर विचार केला तर मग आतापर्यंत इंडियन गव्हर्नमेंटने काय काय केलेलं आहे मग एफडीआय साठी, एफडीआय ला प्रमोट करण्यासाठी भारत सरकारने कोणते कोणते योजना तयार केलेल्या आहेत, कोणती कोणती पावलं उचललेली आहेत याचा जर विचार केला तर आपण इथे एक 4 ते 5 पॉइंट्स इथे फक्त उदाहरणासाठी इथे घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त पण इंडियन गव्हर्नमेंटने बरेचसे कामं केलेली आहेत, बरेच वेगवेगळ्या मार्गांनी एफडीआय ला प्रमोट करण्याचं काम केलेलं आहे. पण त्यातल्या त्यात जो आहे तो 2009 मध्ये जे एक कॅम्पेन चालला होता त्याचं नाव होतं इन्व्हेस्ट इंडिया. जसं तुम्हाला मेक इन इंडियाचं कॅम्पेन माहिती आहे, त्याच पद्धतीने इन्व्हेस्ट इंडियाचा या नावाचा जो कॅम्पेन चालला 2009 मध्ये. ओके, याच्यामध्ये काय केलं गेलं की हा टोटली गव्हर्नमेंट द्वारा चालवण्यात आलेला हा कॅम्पेन होता. याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सला इंडियामध्ये त्यांना मोटिवेट करणं, त्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम या उद्देशाने किंवा याच कामामुळे भारत सरकारने हा कॅम्पेन जो आहे तो स्टार्ट केला होता. ओके, हा कॅम्पेन स्टार्ट झाल्याच्या नंतर काही अंशी याचा फायदा होतोच. ओके, कारण कॅम्पेन स्टार्ट करणं म्हणजे काय की त्यांच्या इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये तशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. जसं की मेक इन इंडियाचा माहिती तुम्हाला, मेक इन इंडिया जो कॅम्पेन चालला त्याच्यामध्ये काय होतं की मेक इन इंडिया मध्ये इतर देशातल्या व्यक्तींनी भारतामध्ये येऊन भारताच्या जमिनीवरती स्वतःचा बिझनेस इस्टॅब्लिश करावा आणि इथे येऊन इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून इथल्या लोकांच्या मदतीने त्या वस्तूंचं उत्पादन करावं आणि त्या वस्तूची विक्री भारतासह इतर देशांमध्ये पण करावी. हा एक साधा आणि सिंपल उद्देश या मेक इन इंडियाचा होता. मग मेक इन इंडियाचा असा उद्देश असताना साईडने जर विचार केला तर मेक इन इंडियाचा दुसरा एक उद्देश होता की एफडीआय जास्तीत जास्त कलेक्ट. ओके, ठीक आहे, एखादा बिझनेसमन भारतामध्ये येऊन जर बिझनेस करत नसेल तर मग तशा बिझनेसमॅनला काय करायचं किंवा तशा इन्व्हेस्टर्सला काय करायचं की एफडीआय साठी त्यांना प्रमोट करायचं. मग मेक इन इंडियामध्ये हेच केलं गेलं की एफडीआय ला आणि जे फॉरेन बिझनेसमॅन आहेत त्या दोघांना इथे मोटिवेट केलं गेलं. त्यांना मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये येऊन त्यांनी स्वतःचा बिझनेस करावा याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं. याच्या व्यतिरिक्त जे आहे ते गव्हर्नमेंट काय करते की जी फॉरेन ट्रेड पॉलिसी जी असते त्या फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये किंवा इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये दर पॉलिसीमध्ये एफडीआय रिलेटेड जे सेक्टर्स जे आहे त्या सेक्टर्सला खुलं करणं किंवा त्याची जी लिमिट असते, एफडीआय ची जी लिमिट असते ती लिमिट वाढवणं, कमी करणं, या सर्व गोष्टींचं डिसिजन जे आहे ते घेतल्यानंतर ते पब्लिश करण्याचं काम त्या फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये म्हणा किंवा इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये ते प्रेझेंट केलं जातं. मग त्याच्या आधारावरती जर एखाद्या वर्षी जर जास्त प्रमाणात जर तुम्हाला एफडीआय पाहिजे असेल तर त्या एफडीआय ची जी लिमिट आहे ती वाढवणं किंवा जर तुम्हाला एखाद्या वर्षामध्ये जर एफडीआय जास्त पाहिजे नसेल तर मग त्याची जी लिमिट आहे किंवा रिस्ट्रिक्शन जे आहे ते वाढवलं जातं. म्हणजे इथे एफडीआय ची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंट ची गरज तुम्हाला कोणत्या वर्षी किती आहे
याच्या आधारावरती एफडीआयची जी लिमिट आहे तिला वाढवणं किंवा त्या एफडीआयच्या लिमिटला कमी करण्याचं काम गव्हर्नमेंट द्वारा करण्यात येतं. कोणत्या सेक्टरचा किती प्रमाणात डेव्हलपमेंट करायची आहे, कोणत्या सेक्टर्सला सध्या निग्लेक्ट करायचं आहे, कोणत्या सेक्टरला पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायची आहे, त्या सेक्टर वाईज हे डिसिजन घेतल्यानंतर त्या सेक्टरमध्ये किती संख्येपर्यंत किती मात्रेपर्यंत एफडीआय करायची याचं पण प्लॅनिंग करून गव्हर्नमेंट काय करते, एफडीआय पॉलिसी म्हणा किंवा ट्रेड पॉलिसीमध्ये, ओके, फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये हे सर्व पॉइंट्स जे आहेत ते क्लिअर करतात, त्यांना सांगतात त्या पॉलिसीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते गव्हर्नमेंट अमेंडमेंट दी एफडीआय पॉलिसी. ओके. काय करते की एफडीआय जी पॉलिसी आहे, एफडीआयचा इन्फ्लो, आता जे म्हटलं मी तुम्हाला, त्याची लिमिट वाढवणं म्हणा किंवा त्याची पॉलिसी चेंज करणं म्हणा. लिमिट गव्हर्नमेंट स्वतःचा निर्णय याच्या संदर्भात घेऊ शकते, पण जी पॉलिसी असते पॉलिसीमध्ये पूर्णपणे जो ड्राफ्ट आहे, एफडीआयची जी स्पेशल पॉलिसी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्टर वाईज, प्रत्येक इंडस्ट्री वाईज, प्रत्येक बिझनेस वाईज, प्रत्येक सर्व्हिस वाईज एफडीआय किती, कोणाकडून, कशा पद्धतीने घ्यायची, या सर्वांचं डिटेल मध्ये निर्णय जे असतात ते लिखित स्वरूपामध्ये एफडीआय पॉलिसीमध्ये त्यांनी मेन्शन केले जातात. मग मी एकदा का निर्णय घेतला तर निर्णय घेतल्यानंतर जी पॉलिसी ड्राफ्ट जो असतो त्या पॉलिसी ड्राफ्टला डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या भविष्यामध्ये एफडीआय रिलेटेड निर्णय घेण्याचं काम गव्हर्नमेंट करते. मग सुधारणा, वेळोवेळी सुधारणा करते. जर एफडीआयची गरज किती प्रमाणात आहे हे दरवर्षी डिसाईड करणं किंवा पर्टिक्युलर टाइम लॅग नंतर डिसाईड केलं जातं आणि त्याच्यानुसार एफडीआय पॉलिसी तयार करण्याचं काम गव्हर्नमेंटद्वारे केलं जातं. म्हणजे एफडीआयची लिमिट इन्क्रीज करणं किंवा एफडीआय पॉलिसीमध्ये चेंजेस करणं हे देखील एक एफडीआय ला प्रमोट करण्याचं एक साधन आहे, एक उपाय आहे, असं आपण इथे मानू शकतो, गृहीत धरू शकतो. नेक्स्ट जे आहे ते एफआयपीबी वॉज अबॉलिश्ड. ओके. आता काही प्रमोशन बोर्ड होते पहा की फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जे आहे ते बोर्ड, पूर्वी बोर्डचा कारभार वेगळा असायचा, पण आता बरेचसे अशा वेगळ्या मिडल इन्स्टिट्यूशन्स गव्हर्नमेंटने तयार केल्या, जेणेकरून डायरेक्ट कुठल्याही इन्व्हेस्टरला भारतामध्ये येऊन इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणताही ताण होणार नाही किंवा जास्त परेशानी होणार नाही. काही जुन्या जे बोर्ड होते त्यांना अबॉलिश केलं, त्यांना त्यांची स्थापना जी आहे ती रद्द केली आणि नवीन जे फॅसिलिटी सेंटर्स आहेत ते इस्टॅब्लिश केलेले आहेत. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट काय करते, एफडीआय ला प्रमोट करण्याचं काम करते. ओके, इथपर्यंत तुम्हाला हे पॉइंट लक्षात आले असतील. ठीक आहे. तर इथे आपला एफडीआयचा पॉइंट कम्प्लीट होतो. आपण उद्या न्यू पॉइंट कडे जाणार आहोत. एफडीआय बद्दल काही कोणाला प्रश्न असतील तर ते तुम्ही मला उद्या पण विचारू शकता. आता 1 मिनिटपेक्षाही कमी वेळ असल्यामुळे आपला आजचा जो क्लास आहे ते आपल्याला इथे स्टॉप करावा लागणार आहे. एफडीआय बद्दल तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही उद्या मला विचारू शकता. आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊया आणि नंतर नवीन जो कंटेंट आहे आपला त्याला सुरुवात करूया उद्याच्या क्लासला. मी टायमिंग जो आहे तो व्हॉट्सअपवरती तुम्हाला काही मिनिटं अगोदर किंवा काही तास अगोदर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज सेंड करतो.